हार्मोन हे असं एक रसायन आहे जे आपल्या शरीराला सांगत असतं काय करायचं आणि कधी करायचं. तर थायरॉइड हार्मोनबद्दल आज मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण जे अन्न खातो त्या अन्नाचं ऊर्जामध्ये रूपांतर करण्यासाठी, एनर्जीमध्ये रूपांतर करण्यासाठी आपल्याला थायरॉइड हार्मोनची गरज असते. आपल्या शरीरातील जे मेटाबॉलिझम असतं, जे चयापचय क्रिया असते ती संतुलित राखण्यासाठी थायरॉइड हार्मोनचा अतिशय महत्त्वाचा वाटा असतो. तर थायरॉइड हार्मोनमुळे आपल्या शरीरातील तापमान, बॉडी टेम्परेचर रेग्युलेट होतं. आपली शारीरिक मानसिक वाढ योग्य प्रमाणे होण्यासाठी मदत होते. तसेच तुमच्या हृदयाचे ठोके, श्वसनाची गती, सगळ्या शरीरातील प्रत्येक पेशींसाठी या थायरॉइड हार्मोनची गरज असते. थायरॉइड ग्रंथी ही आपल्या घशामध्ये मध्यभागी स्थित असते आणि त्याचं स्ट्रक्चर आहे ते फुलपाखरासारखं असतं. थायरॉइड ग्रंथीमधून दोन प्रकारचे हार्मोन रिलीज केले जातात. एक आहे T4 म्हणजे थायरॉक्सिन, दुसरं आहे T3 म्हणजे ट्रायॲडोथायरोनाइन. तर हे हार्मोन रिलीज करताना मेंदूमधून सिग्नल कसा येतो ते थोडक्यात बघूयात. आपल्या मेंदूमध्ये मास्टर ग्लँड असते, त्याचं नाव आहे हायपोथॅलॅमस. या हायपोथॅलॅमसमध्ये थायरोट्रॉफिन रिलीजिंग हार्मोन तयार होतं आणि ते रिलीज झाल्यानंतर पिट्युटरी ग्लँडमध्ये सिग्नल जातो. पिट्युटरी ग्लँडमध्ये आणखी एक वेगळ्या प्रकारचं हार्मोन तयार केलं जातं, त्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस हे TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन आपल्या थायरॉइड ग्रंथीपर्यंत येतं आणि थायरॉइड ग्रंथीला स्टिम्युलेट करतं, त्यावेळेस T3 आणि T4 असे दोन प्रकारचे हार्मोन तयार होतात. आता सांगायचा मुद्दा असा की ज्यावेळेस तुमची थायरॉइड ग्रंथी काम करत नाही किंवा हार्मोन व्यवस्थितरित्या तयार करत नाही, कमी काम करत असते, हार्मोनची मात्रा कमी होते, त्याला आपण हायपोथायरॉइडिझम असं म्हणतो. आणि ज्यावेळेस तुमच्या थायरॉइड ग्रंथीचं काम अतिशय वेगाने व्हायला लागतं, ओव्हर ॲक्टिव्ह असते, तर त्याला हायपरथायरॉइडिझम असं म्हणतो. तर आपली थायरॉइड ग्रंथी थायरॉक्सिन म्हणजे T4 हार्मोन्स 90% म्हणजे जास्त प्रमाणात T4 आपल्या शरीरात तयार केलं जातं आणि T4चं कन्व्हर्जन किंवा रूपांतर T3 मध्ये होतं. परंतु हे T3 आहे ते 10 पटीने T4 पेक्षा अतिशय प्रभावी किंवा पोटेंट असतं. थायरॉइड फंक्शन टेस्ट करताना बरेच प्रश्न आपल्या मनात येतात. पहिला प्रश्न, थायरॉइड फंक्शन टेस्ट का करावी? तर उत्तर असं आहे की तुम्हाला जर लक्षणं दिसत असतील, लक्षणं कोणती? तुमच्या हृदयाची गती कमी किंवा जास्त वाटत असेल, धडधड वाटत असेल किंवा तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटत असेल, नाडी तुमची स्लो किंवा मंद झाल्यासारखी तुम्हाला जाणवत असेल, तर हे एक महत्त्वाचं लक्षण. दुसरं म्हणजे की तुमचं वजन अतिशय झपाट्याने वाढत असेल किंवा तुमचं वजन अतिशय वेगाने कमी होत असेल, तुम्हाला अतिशय प्रमाणात जुलाब होत असतील किंवा तुम्हाला संडासला खडा होत असेल, तुम्हाला अजिबात थंडी सहन होत नसेल किंवा अतिशय प्रमाणात तुम्हाला उन्हाचा त्रास होत असेल किंवा तुम्हाला मासिक पाळीमध्ये तुमची जी सायकल असते ती रेग्युलर येत नसेल, तुम्हाला गर्भधारणा ठेवण्यासाठी प्रॉब्लेम वाटत असेल, इरेग्युलर मेन्सेसमुळे तुम्हाला इन्फर्टिलिटीला फेस करावं लागत असेल, प्रेग्नन्सी राहत नसेल किंवा तुमच्या ब्लड प्रेशरमध्ये सुद्धा तुम्हाला चढ उतार वाटत असतील किंवा तुम्हाला धडधड, पाल्पिटेशन, रेस्टलेसनेस, वीकनेस, गळून जाणं, अशक्तपणा अशी काही लक्षणं दिसत असतील, तर तुम्ही या लक्षणांसाठी सुद्धा थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. दुसरं की तुमच्या घरात कोणाला अनुवांशिक किंवा घरामध्ये कोणाला हिस्ट्री असेल, थायरॉइडच्या विकारांचे आजार तुमच्या घरात कोणाला असतील, तर तुम्ही नक्कीच ही तपासणी करून घ्यावी. कारण बरेच अनुवांशिक आजार हे ऑटोइम्युन असतात आणि थायरॉइडमध्ये पण बरेच ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, जसे की ग्रेव्ह डिसीज आहे, हाशिमोटो हायपोथायरॉइडिझम आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्याच्या तपासण्या वेगळ्या असतात. तर थायरॉइडचे अनुवांशिक आजार निदान करण्यासाठी कोणत्या तपासण्या केल्या जातात? एक आहे अँटी-TPO अँटीबॉडीज म्हणजेच अँटी थायरॉइड पेरिऑक्सिडेज अँटीबॉडी. दुसरी तपासणी आहे ती म्हणजे अँटी-TG म्हणजेच अँटी थायरोग्लोबिलिन अँटीबॉडीज. तिसरी महत्त्वाची टेस्ट आहे ती म्हणजे TSH रिसेप्टर अँटीबॉडी म्हणजेच TRAB. ह्या प्रामुख्याने तपासण्या केल्या जातात. आणि थायरॉइड फंक्शन टेस्टमध्ये टोटल T3, टोटल T4, TSH तपासलं जातं आणि कधीकधी फ्री T3, फ्री T4 आणि TSH तपासलं जातं. तुम्हाला थायरॉइडची गोळी चालू असेल आणि तुमचा डोस चेंज झाला असेल, तुमचा डोस अतिशय
एकदम वाढला असेल किंवा कमी झाला असेल, तर डोसमध्ये काही फेरबदल झाला असेल तरी तुम्हाला थायरॉइड फंक्शन टेस्ट करावी लागते. तुमच्या घशाला सूज आलेली असेल, बाहेरून तुम्हाला सूज जाणवत असेल, त्याला आपण गार्टर किंवा गलगंड असं म्हणतो, किंवा तुमच्या आवाजात फेरबदल झाला असेल, आवाज तुमचा भसाडा किंवा रफ जाणवत असेल, तरीही तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट करून घ्यावी. पुढचा प्रश्न म्हणजे की थायरॉइड फंक्शन टेस्ट आपण कधी करायला हवी, सकाळी, उपाशी पोटी, जेवणानंतर? तर त्याचं उत्तर असं आहे की आपलं जे थायरॉइड हार्मोनचं सायकल आहे ते एका सर्कॅडियन रिदममध्ये चालू असतं. ज्यावेळेस संध्याकाळी 11 ते सकाळी पहाटे 5 पर्यंत TSH ची मात्रा ही पीक लेवलला असते, म्हणजे हाय लेवलला असते. आणि हीच TSH ची मात्रा तुमची संध्याकाळी 5 वाजता ते सायंकाळी 9 वाजता ही कमी लेवलला असते, म्हणजे कमी ॲक्टिवेट TSH असतं. म्हणून जर तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट करत असाल तर ती सकाळी 10च्या आत केली, म्हणजे 8 ते 10च्या आतमध्ये केली तर तुमचा रिझल्ट अतिशय चांगला येऊ शकतो. दुसरं म्हणजे की उपाशी पोटी करायला हवी का खाऊन पिऊन करायला हवी? काही रिसर्च असं सांगतायत की उपाशी पोटी जर तुम्ही ही तपासणी केली तर तुमचे रिपोर्ट चांगले येतात. पण काही रिसर्च असंही सांगतात की जर तुम्ही खाऊन पिऊन जर ही तपासणी केली तर कोणताच फरक पडत नाही. परंतु जर तुम्ही प्रेग्नन्सीसाठी प्रयत्न करत असाल, इन्फर्टिलिटीसाठी तुम्ही फेस करत असाल, प्रॉब्लेम असेल तुम्हाला गर्भधारणा राहण्यासाठी, किंवा तुम्ही पहिल्यांदाच प्रथम तुम्ही ही तपासणी करत असाल तर, किंवा ज्या लोकांना सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम असतं. सब क्लिनिकल हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय की तुमचं TSH थोडंसं वाढून आलेलं असतं, म्हणजे 5 ते 10च्या मध्ये असतं, आणि T4 ची मात्रा तुमची नॉर्मल असते. अशा वेळेस तुम्ही सकाळी 10च्या आतच ही तपासणी करावी, उपाशी पोटी ही तपासणी करावी. खाऊन पिऊन जर तुम्ही ही तपासणी केली तर तुमच्या रिपोर्टमध्ये फरक येऊ शकतो. तर माझं सांगायचं हेच तात्पर्य आहे की उपाशी पोटी जर तुम्ही थायरॉइड फंक्शन टेस्ट केली तर रिपोर्ट चांगलाच येणार. तिसरा प्रश्न म्हणजे की आपण ही तपासणी करत असताना जर चुकून आपल्याला एखाद्या गोळीचा, म्हणजे आपली जी ट्रीटमेंट चालू असते, गोळी मिस झाली, गोळी आपण विसरलो घ्यायला, तर रिपोर्टवर काय परिणाम होऊ शकतो का? ज्या लोकांना हायपोथायरॉइडिझमचा आजार असतो आणि ते गोळी विसरले असतील तर काय होऊ शकतं? हायपोथायरॉइडिझममध्ये काय होतं, तुमचं T3 आणि T4 हार्मोनची मात्रा कमी झालेली असते. ती रिप्लेसमेंट करण्यासाठी डॉक्टर औषधं चालू करतात. तर आता T3 आणि T4 दोन्ही पण कमी झाले, पण डॉक्टर देताना काय देतात? मॅक्झिमम इंडियामध्ये काय आपल्याला औषधं दिली जातात? सिंथेटिक फॉर्ममध्ये लिव्होथायरॉक्झिन, म्हणजे T4चं आपल्याला औषध दिलं जातं. T3 मॅक्झिमम लोकांमध्ये वापरलं जात नाही. काहीच वेळेस चुकून काही लोकांमध्ये डॉक्टर डिसाईड करतात की कॉम्बिनेशनमध्ये द्यायला हवं, पण मॅक्झिमम 90% लोकांमध्ये लिव्होथायरॉक्झिन सिंथेटिक फॉर्ममध्ये दिलं जातं. आणि या लिव्होथायरॉक्झिन म्हणजे या T4ला आपल्या शरीरातून बाहेर पडायला कमीत कमी आठवडाभर लागतो. म्हणजे चुकून जर तुम्ही 2 दिवस गोळी घ्यायला जरी विसरलात तरी त्या गोळ्यांचा परिणाम आपल्या शरीरातून जायला आठवडा 7 दिवस लागतो. मग तुमचा डोस 1 किंवा 2 दिवसांचा विसरला तरीही आपल्या रिडिंगवर काहीच परिणाम होत नाही. परंतु ज्या लोकांमध्ये T3 आणि T4चं कॉम्बिनेशन दिलं जातं तर याच्यामध्ये असणारं T3 याची जी प्लाझ्मा हाफ लाईफ आहे, म्हणजे हे शरीरातून बाहेर पडण्यासाठी जो कालावधी लागतो तो 18 ते 72 तासांचा आहे. त्यामुळे T3 जर तुम्हाला चालू असेल तर तुम्हाला ही जर गोळी चुकली तर तुमच्या रिडिंगमध्ये चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो. ज्यांना T3 कॉम्बिनेशनमध्ये चालू असतं तर त्यांनी गोळी घेऊनच तपासणी करावी. अर्थात तुम्हाला जर T4 चालू असेल, सिंथेटिक फॉर्ममध्ये लिव्होथायरॉक्झिन चालू असेल तर गोळी विसरली तर काळजी करू नये, टेन्शन घेऊ नये, रिपोर्टमध्ये काहीच गडबड येणार नाही. पुढचा प्रश्न असा की किती तास आपण उपाशी राहायला हवं? जर तुम्हाला थायरॉइड आजारांबरोबर जर डायबेटीजचा त्रास असेल किंवा तुमच्या रक्तातील चरबी वाढलेली असेल आणि तुम्हाला डॉक्टरांनी सगळ्या तपासण्या एकत्र करायला सांगितल्या असेल, जसं की फास्टिंग शुगर, लिपिड प्रोफाईल आणि थायरॉइड फंक्शन टेस्ट, तर तुम्हाला ही तपासणी उपाशी पोटी करावी लागते. तर तुम्हाला कमीत कमी 8 ते 10 तास उपाशी राहणं गरजेचं असतं. लिपिड प्रोफाईलमध्ये आपल्याला कमीत कमी 12 ते 14 तास उपाशी राहावं लागतं. पुढचा प्रश्न की मासिक पाळीमध्ये ही तपासणी केली तर चालते का? तर त्याचं उत्तर आहे हो, चालते. मासिक पाळीमध्ये तुमच्या हार्मोन्समध्ये बरेच चढउतार होत असतात, मान्य आहे. परंतु तुम्हाला जर ही टेस्ट करायला सांगितली असेल डॉक्टरांनी तर तुम्ही डॉक्टरांना आवर्जून सांगा की तुमचं मासिक पाळीचं चक्र चालू आहे. तसेच तुम्ही प्रेग्नेंट असाल, गरोदर असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना आवर्जून सांगा
की तुम्ही प्रेग्नन्सी तुमची राहिलेली आहे. तुमच्या लॅबोरेटरीमध्ये जे लॅब टेक्निशियन असतात किंवा जे सॅम्पल कलेक्ट करत असतात त्यांनासुद्धा सांगा की तुमची प्रेग्नन्सी आहे. कारण प्रेग्नन्सीमध्ये थायरॉईड फंक्शन टेस्टचे जे रेफरन्स रेंज असतात त्या वेगवेगळ्या असतात नॉर्मल पेशंटपेक्षा. जी लहान मुलं असतात, जी नवीन नुकतीच जन्माला आलेली बाळं असतात किंवा कमी वयाची मुलं असतात त्यांचीसुद्धा रेफरन्स रेंज ही वेगवेगळी असते. म्हणून तुमच्या वयाचा, प्रेग्नन्सीचा आवर्जून उल्लेख करणं गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की जर तुम्ही अतिशय स्ट्रेसमध्ये असाल तर स्ट्रेसमध्ये असाल आणि तुम्ही रक्ताचा रिपोर्ट दिला असेल म्हणजे थायरॉईड फंक्शन टेस्टसाठी तर तुमच्या रिडिंगमध्ये चेंजेस बघायला येऊ शकतात. चुकीचा रिपोर्ट येऊ शकतो. कारण ज्यावेळेस तुमचं स्ट्रेस वाढतो तर तुमच्या शरीरात कॉर्टिसॉलची लेवल जास्त प्रमाणात वाढते आणि कॉर्टिसॉल जे हार्मोन आहे, जे स्टिरॉइड हार्मोन आहे, त्यामुळे तुमच्या थायरॉईड ग्रंथीवर परिणाम होऊ शकतो. तुमचा रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. म्हणजे स्ट्रेस ज्या वेळेस तुम्हाला जास्त असेल त्यावेळेस ही तपासणी करणं टाळावं. दुसरं म्हणजे की तुमची झोप व्यवस्थित झाली नसेल आणि तुम्ही जर ही तपासणी केली, जर तुमची झोप व्यवस्थित नसेल आणि तपासणी केली तर तुमचा रिपोर्ट चुकीचा येऊ शकतो. कमीत कमी तुमची 6 ते 8 तासांची झोप झालेली पाहिजे ब्लड सॅम्पल देण्याच्या आधी आणि तुम्ही रिपोर्टिंग करायला हवं. म्हणजे रिपोर्टमध्ये एवढी गडबड किंवा चुकीचा रिपोर्ट येणार नाही. म्हणजे स्ट्रेस आणि स्लीपसुद्धा महत्त्वाचे फॅक्टर आहे. आता कुठल्या प्रयोगशाळेमध्ये म्हणजे कुठल्या लॅबोरेटरीमध्ये आपल्याला ही चाचणी करायला हवी, तपासणी करायला हवी तर तुमच्या घराजवळ एखादी चांगली जी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असतं त्याच्यामध्ये जर गेला तर उत्तमच. किंवा ज्या लॅबमध्ये NABLचं ॲक्रिडेशनचं बोर्डचं सिम्बॉल असतं, NABL सिम्बॉल असतो, अशा लॅबमध्ये तुम्ही जर तपासणी केली तर तिथे लॅब टेक्निशियन ट्रेन असतात. त्यांचे जे पॅरामीटर्स किंवा रेफरन्स रेंज किंवा जी तपासणीची पद्धती असते ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये असते किंवा ते एकदम ट्रेंड लोक असतात. तिथे पॅथॉलॉजिस्ट येऊन तुमचे रिपोर्ट व्हेरीफाईड करतात. त्यामुळे तुम्हाला 100% रिपोर्ट चांगल्या प्रतीचा येऊ शकतो. जर तुम्ही साध्या छोट्या ठिकाणी किंवा अशा कुठल्याही DMLT ज्या लॅब असतात जिथे पॅथॉलॉजिस्ट नसतात किंवा जे लॅब टेक्निशियन असतात अशी लोक जर तुमचं रिपोर्टिंग करत असतील तर त्या रिपोर्टमध्ये किंवा रेफरन्स रेंजमध्ये बराच फरक येऊ शकतो. त्यांचं कॅलिब्रेशन वेगळं असतं. त्यामुळे चांगल्या स्टँडर्ड लॅबमध्ये तुम्ही ही तपासणी करावी. आणखी एक महत्त्वाचं, जसं तुम्ही तुमची लॅब पॅथॉलॉजी लॅब चेंज करणार नाहीत, एकच लॅब ठेवणार, तसेच तुम्ही तुमच्या औषधांचा जो ब्रँड तुम्हाला चालू आहे, थायरोनाम, लिओथायरॉक्सिन, कुठलीही जी तुम्हाला गोळी चालू आहे, एल्ट्रॉक्सिन, त्याच गोळ्या तुम्ही ठेवाव्यात. ब्रँड चेंज करू नये. कारण ब्रँड चेंज केला तरी तुमच्या रिपोर्टमध्ये व्हॅरिएशन येऊ शकतात. म्हणून लॅब आणि ब्रँड औषधांचा चेंज करू नका. पुढचा प्रश्न, थायरॉईड फंक्शन टेस्ट किती वेळा रिपीट करायला हवी आणि कधी रिपीट करायला हवी? जर तुमची थायरॉईडची गोळी त्याचा डोस कमी झाला असेल किंवा जास्त झाला असेल तर अशा वेळेस तुम्ही ही थायरॉईड फंक्शन टेस्ट 6 ते 8 आठवड्यांनी करावी. दुसरं म्हणजे की सातत्याने तुमचे थायरॉईड फंक्शन टेस्टचे रिपोर्ट 3 वेळेस नॉर्मल आले असतील तर तुम्ही ही तपासणी वर्षातून 2दा करावी. 6 महिन्यांनी ही तपासणी करावी. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे आजारपणात आपण ही तपासणी करायला हवी का? जर तुम्हाला अतिशय प्रमाणात जुलाब होत असतील तर तुम्ही ही तपासणी करू नये. कारण रिपोर्टमध्ये व्हॅरिएशन येऊ शकतात. दुसरं म्हणजे तुम्हाला खूप व्हायरल इन्फेक्शन झालं असेल, हाय ग्रेड फीवर आला असेल तरीसुद्धा तुम्ही ही तपासणी करू नये. तसेच काही औषधं असतात, मेडिसिन काही लोकांना चालू असतात, तर या वेगवेगळ्या मेडिसिनमुळे सुद्धा तुमच्या थायरॉईड फंक्शन टेस्टमध्ये रिपोर्टमध्ये चेंजेस येऊ शकतात. तर कोणती औषधं? ज्या लोकांना सायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू असते, मनोरुग्ण जी लोकं असतात किंवा ज्यांना लिथियम बेस औषधं चालू असतात अशा लोकांमध्ये थायरॉईड फंक्शन टेस्टमध्ये व्हॅरिएशन येऊ शकतात. दुसरं, काही लोकांना बायोटिनचं जे बी कॉम्प्लेक्स सप्लिमेंट चालू असतं अशा लोकांमध्ये सुद्धा या रिपोर्टमध्ये फरक येऊ शकतो. तर बायोटिन बी कॉम्प्लेक्स तुम्ही 2-3 दिवस होल्ड करून रक्ताची तपासणी केली तर रिपोर्ट चांगला येऊ शकतो. तिसरं म्हणजे की काही लोकांना अँटी कन्व्हल्जन, जी आकडी वगैरे येते, झटके येतात, अशा लोकांना जी औषधं चालू असतात, अँटी कन्व्हल्जन, अँटी एपिलेप्टिक ड्रग, अशा लोकांमध्ये सुद्धा TSHमध्ये चेंजेस बघायला येऊ शकतात. महत्त्वाचं म्हणजे की काही लोकांना कॅन्सरची ट्रीटमेंट चालू असते, कॅन्सरच्या औषधांमुळे सुद्धा तुमच्या थायरॉईड फंक्शन टेस्टच्या रिपोर्टमध्ये सुद्धा चेंजेस बघायला मिळतात. तसेच काही महिलांना कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स गर्भधारणा टाळण्यासाठी इमर्जन्सी IPL घेण्याची सवय असेल
तर अशा महिलांना थायरॉईड फंक्शन टेस्टमध्ये व्हॅरिएशन येऊ शकतात. तसेच काही लोकांना इम्युनोमॉड्युलेटर औषधं चालू असतात, इम्युनिटीसाठी औषधं दिली जातात, त्याच्यामध्ये इंटरलिकिन फॅक्टर वापरली जातात. अशा लोकांच्या रिपोर्टमध्ये सुद्धा व्हॅरिएशन येऊ शकतात. तसेच अमायडेरॉन किंवा कार्डेरॉनसारखी औषधं हृदयाचे ठोके कंट्रोल करण्यासाठी वापरली जातात. त्या औषधांमुळे सुद्धा तुमच्या थायरॉईड फंक्शन टेस्ट रिपोर्टमध्ये म्हणजे व्हॅरिएशन येऊ शकतात. तर आज आपण काय बघितलं की थायरॉईड फंक्शन टेस्ट करण्याआधी काय काळजी घ्यायला हवी, कोणत्या वेळेस करायला हवी, उपाशीपोटी राहावं का उपाशीपोटी राहू नये, आपली गोळी मिस झाली तर काय होऊ शकतो, मासिक पाळीमध्ये काय होऊ शकतो, वयाचा म्हणजे काय तिथे फरक पडतो, किंवा प्रेग्नन्सीमध्ये तुम्ही करू शकता का, किंवा तुमची गोळी मिस झाली तर काय होईल, बरेच आपण फॅक्टर डिस्कस केले. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, आणि काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच कळवा, मेसेज करा, प्रयत्न करेन मी उत्तर देण्याचा. काळजी घ्या, आनंदी राहा, टेक केअर. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.